तनिषा, हा तुझा तर प्लॅन नव्हता ना? प्लॅन? तू कशाबद्दल बोलतोयस हे मला नाही माहित, सो प्लीज मला दोष देऊ नकोस. दोष देऊ नको तनिषा, मी तुला आता चांगला ओळखायला लागलोय. हे बघ, तुला शेवटचं सांगतोय, माझ्या कुटुंबातील लोकांच्या वाटेला जायचं नाही. जर तसं झालं तर मी काय करेल माझं मलाही माहित नाही. मणी, हे बघ मणी सर, कशाला हिच्या नादाला लागतंय? आणि हे बघा, आपल्याला जोपर्यंत पुरावे सापडत नाही तोपर्यंत हिला बोलण्यात काही अर्थ नाहीये. आपण आधी पुरावे शोधूयात आणि मग हिला बघूयात. चला, तुम्ही टेन्शन घेऊ नका. काम व्यवस्थित कर. मूर्खपणे मला धमकी देते. मी फालतू दिसली काय याला? आणि तू खरं सांग, मणी समोर माझं नाव घेणार होतास ना? अहो नाही मॅडम, माझे पैसे देताय ना? ए, काय पैसे बिसे मिळणार नाही तुला आता. निघ इथून, निघ मूर्ख. सुचित, ही तनिषा पण इतकी स्लो आहे ना. आउट हाऊस मधनं यायला इतका वेळ लागतो का कोणाला? अरे येईल ती, इतका उतावळे कशाला होतोयस? बरं मला सांग, प्लॅन काय आहे तुझा? मॉम सांगतो आधी तिला येऊ दे. मूर्ख वॉचमॅन. या वॉचमॅनला ना धडा शिकवला पाहिजे सुजित. ऐक ना, वॉचमनचं जाऊ दे, मला सांग आउट हाऊस मध्ये काय परिस्थिती आहे? काय स्टेटस आहे आउट हाऊसचं? अर्जुन घरी नाहीये. मणी आणि स्वानंदी एकटेच आउट हाऊस मध्ये आहेत. ब्रिलियंट. म्हणजे राजाराम सारखा फोन करायला मणी आणि स्वानंदीला डिस्टर्ब करणार नाही. करेक्ट? येस. अरे प्लॅन काय ते तर सांग, मी कधीपासून विचारते तुला. सांगतो. अर्जुन आत्ता राजारामकडे. राजाराम काही सतत फोन करणार नाही या दोघांना, कारण वॉर्डनने तसं त्याला सांगितलं असणार. यांची प्रायव्हसी जपणार ना तू. आणि याच वेळेला मी माझा हा ब्रिलियंट प्लॅन अप्लाय करणार. सांगतो, ऐका. कळलं? हो, कळलं. हे माझी खात्री आहे. हा प्लॅन जर सक्सेसफुल झाला तर तो मणी आणि ती स्वानंदी वाचूच शकणार नाही. बसा इथे आणि प्लीज शांत व्हा. काय शांत व्हा स्वानंदी? काय गरज होती त्यांचं ऐकून घेण्याची? त्यांचं ऐकलं, अडकला त्याच्यात. इतर आडाची परवानगी दिली नसते तर हे भोगावं लागलं नसतं आपल्याला. अहो, ते लोक सुधारणाऱ्यातले नाहीयेत. हे बघा, मला मान्य आहे माझी चूक झाली. आपण त्यांना इथे राहायला सांगितलं, पण मणी सर, अहो तुम्ही थोडं समजून घ्या ना. म्हणजे सरपोतदार साहेब इथे नाही आहेत. ते परत आलेत की आपण त्यांना सांगूयात घरातून बाहेर जायला. तोपर्यंत जरा धीर धरा. तुम्ही परत तेच बोलताय स्वानंदी. मणी सर, प्लीज समजून घ्या. माणुसकी म्हणून समजून घ्या. काय माणुसकी? त्यांच्यात आहे माणुसकी. बरं, तुम्ही माझ्यावर अशीच चिडणार आहात का? चिडत नाही स्वानंदी मी. काल कोणीतरी मला म्हणालं होतं की स्वानंदी घरात स्वयंपाक करू नका, तुमच्यासाठी सरप्राईज आहे. त्याचं काय झालं? हा आहे, सरप्राईज आहे. कुठे? कुठे नाही, ऍक्च्युली मला तुम्ही आणलं सरप्राईज बघायचं. असं कसं? मला आधी तुम्ही आणलेलं सरप्राईज बघायचं, नंतरच मी माझं सरप्राईज दाखवणार. नाही नाही नाही, लेडीज फर्स्ट. तुम्ही आणलेलं सरप्राईज आधी दाखवा, मग मी पण दाखवतो. मणी सर, हे असं नाही करायचं. लेडीज फर्स्ट वगैरे. तुम्ही आधी मला प्रॉमिस केलं होतं तुम्ही मला सरप्राईज देणार. मग आधी तुमचं सरप्राईज, नंतर माझं सरप्राईज. बरं, असं समजा ना, मी माझं प्रॉमिस तोडलं. तुम्ही दाखवा ना आधी, काय फरक पडतो? अजिबात नाही, मला आधी तुमचं सरप्राईज बघायचं आहे. आधी तुम्ही. मणी सर, मला आधी तुमचं सरप्राईज बघायचं. तुम्ही हट्ट करू नका. ठीक आहे,
मग मी दाखवतो माझं सरप्राईज तुम्हाला. दाखवा. रेडी? रेडी. हा हा. मी पण खूप हे झालोय, काय म्हणतात त्याला, उत्सुकता आली आहे अंगात. म्हणे सर दाखवा ना आधी सरप्राईज. हा हा. मणी सर चिटिंग करायची नाही. अजिबात चिटिंग नाहीये. मणी सर हे आज असं नव्हतं ठरलं आपलं. आधी तुम्ही तुमचं सरप्राईज दाखवणार होता ना. एक मिनिट मला बघू तर द्या आधी. काय हे चिटिंग आहे. हा आधी तुम्ही तुमचं सरप्राईज दाखवणार होता. स्वानंदी, काय कमाल शर्ट आणलाय तुम्ही हा. स्वानंदी, तुम्हाला कसं कळलं मला हा रंग आवडतो? मणी सर बायको आहे मी तुमची, मला नाही कळणार तर कोणाला कळणार. हा म्हणजे तुमची चॉईस कमाल आहे याची मला खात्री आहे. म्हणजे तुम्ही माझ्यासोबत लग्नाला तयार झाला ना, त्याच वेळी मला खात्री पटली होती. पण आता हा शर्ट आणून तुम्ही परत एकदा सिद्ध केलाय. बरं, आता तुम्ही माझं सरप्राईज बघितलं ना, आता मी तुमचं सरप्राईज बघणार. साडी. म्हणी सर कसली भारी साडी आहे ही. म्हणी सर, तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का? अहो, तुमच्या शर्टचा आणि माझ्या साडीचा रंग सेम आहे. अरे हो की. थँक्यू. आणि अजून काही आहे का त्यात? मला बघायचं. नाही 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 सॉरी, नाही ऐक. मणी सर मला बघाय. पाणीपुरी. ऍक्च्युली तुम्हाला पाणीपुरी आवडते, मला तुम्हाला डेटवर घेऊन जायचं होतं, पण मी मुद्दाम ही डेट आपल्या या घरात अरेंज केली. म्हणजे स्वानंदी, या वास्तूने आपल्या आयुष्यातले चढ उतार बघितलेले आहेत. या वास्तूत आपण आपला संसार सुरू केला आहे. तर मला असं वाटलं की आपली ही पहिली डेट या वास्तूतच व्हावी. ही वास्तू आपल्या त्या डेटची साक्षीदार व्हावी. मणी सर, हो कसली भारी आयडिया आहे. आणि थँक्यू, तुम्ही या आपल्या वास्तूमध्ये पाणीपुरीची डेट अरेंज केली त्याबद्दल. नक्की भारीच होणार आपली ही डेट. हो ना? हा. डोळे लावून थांबा, मी आलो. कशाला आता डोळे कशाला बंद करायचे? झालं की सगळं सरप्राईज. आनंदी, मी तुम्हाला म्हटलं डोळे बंद करा, सरप्राईज मला प्लॅन तर करू द्या. म्हणे सर आपण डोळे बंद करा. बर. असंच थांबा, अजिबात डोळे उघडायचे नाहीयेत. चिटिंग अजिबात चालणार नाही. मी चिटिंग करत नसते, मणी सर चिटिंग करतात. हा, गेलो मी. स्वानंदी, डोळे उघडता तुम्ही, अजिबात उघडू नका. मणी सर, उघडू का डोळे? नाही स्वानंदी, अजिबात डोळे उघडायचे नाही. मी काम करतोय, म्हणजे मी सेटअप रेडी करतोय. प्लीज डोळे उघडू नका. चिटिंग नाही चालणार अजिबात. स्वानंदी, चिटिंग नाही करायची. हा, सॉरी.